दीनानाथचं प्रकरण झाल्याच्या नंतर आम्ही दीनानाथचं प्रकरणाचा विषय काढला तुम्ही. दीनानाथ प्रकरणाबद्दल ओव्हरऑल प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे माणुसकी सोडून वागणं झालं. शेवटी मग तुम्ही पैसे घेऊन एखादा पेशंट जर तुम्ही दारात असेल आणि त्याचा मृत्यू दिसतोय समजा किंवा हे दिसतंय तर पहिल्यांदा तुम्ही त्याला ॲडमिट करा, त्यांना रिलीफ द्या आणि रिलीफ दिल्याच्या नंतर तुम्ही पैशाचा विचार करा. शेवटी ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंट तर ती लेडीज तशीच होती. शेवटी सरकारने त्यावरती कमिटी बसवली, त्यांना दंड केला. जीव तो वापस येऊ शकत नाही, परंतु शेवटी एक त्याच्यामधनं एक हे झाला, संदेश गेला की तुम्ही अशा पद्धतीनं काम केलं तर चालणार नाही. आणि डॉक्टरांनाही चांगली पनिश झाली त्याच्यामध्ये. आणि ठीक आहे, लोकांना वाटतं की त्याच्यात आपण फाशी देऊ शकत नाही, कारण मेडिकल निग्लिजन्सीमध्ये कोर्टाने काही बंधन घातलेले आहेत, नाहीतर ते उद्या डॉक्टर लोक काम करणार नाहीत. कारण मृत्यू आणि जन्म ह्या दोन गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. शेवटी त्याला प्रयत्न करणं, मेडिकल रिलीफ देणं हे डॉक्टरांचं काम आहे. यश किती येईल ते प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण दीनानाथचं प्रकरण झाल्याच्या नंतर आम्ही एक पत्र काढलं होतं की सगळ्या हॉस्पिटलला आपण या योजनेमध्ये घ्यायचं. तर ते पत्र आणि हे हायकोर्टामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलनी चॅलेंज केलं. पण ठीक आहे, कोर्टाने आम्हाला काहीच सांगितलेलं नाही किंवा कोर्ट हे पूरकच आहे. कारण महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमचा जो निर्धन आणि दुर्बलांचा कायदा आहे तो माननीय उच्च न्यायालयाची स्वतःची कन्सेप्ट आहे आणि त्यानुसार तो तयार झाला आहे ते स्ट्रक्चर. त्यामुळं कोर्टाचाही आम्हाला पाठिंबा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईतले बहुतांश हॉस्पिटल या योजनेमध्ये एमपॅनल झालेले दिसतील, कारण त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचंही स्वतःचं इंटेन्शन आहे की यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस त्यांना द्यायचे आणि या ठिकाणच्या मध्यमवर्गीय किंवा खालचे जे काही पिवळे शिधापत्रिकाधारक आहेत यांना सगळ्यांना मोफत उपचार देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. त्यामुळं खाजगी हॉस्पिटलचा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून यातून मार्ग काढणार आहोत. त्यांच्या अडचणीवरती निश्चित विचार केला, त्या दृष्टीने आम्ही पॅकेजेस तयार केलेत.